महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आणि हा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 57 जागा जिंकल्या। आता 57 जागा जिंकल्यानंतर एकनाथ शिंदेंची ताकद ही मंत्रिमंडळामध्ये नेमकी कशी दिसणार आहे याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं। कारण अर्थातच ते मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर ज्यावेळेस निकाल लागला आणि या मंत्रिमंडळाची हालचाल सुरू झाली, मंत्रिमंडळामध्ये कुणाला स्थान मिळणार आणि किती मंत्रिपद कोणत्या पक्षाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं। त्या काळामध्ये काही काळ एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुद्धा सुरू होती आणि बराच काळ ते माध्यमांपासून दूर सुद्धा होते। त्यामुळे एकनाथ शिंदे आपल्याकडे नेमके किती मंत्रिपद खेचून आणणार याकडे सुद्धा लक्ष लागून होतं आणि एकनाथ शिंदेंनी अखेर स्वतःसह 10 कॅबिनेट मंत्रिपद आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवलं आणि 2 राज्यमंत्रीपद सुद्धा एकनाथ शिंदेंना यामध्ये मिळाली। त्यामुळे एकनाथ शिंदे हे मंत्रिपदाच्या या तडजोडीमध्ये कसे यशस्वी ठरले आणि ते नेमके यशस्वी ठरलेत का याच बाबत पुढील काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबईत। कॅबिनेट मंत्रिपदाचा शपथविधी पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 9 कॅबिनेट मंत्रिपद मिळाली। म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासह 10 जणांना कॅबिनेट मंत्रिपद या मंत्रिमंडळामध्ये मिळालेली आहेत, तर 2 राज्यमंत्रीपद सुद्धा एकनाथ शिंदेंच्या वाट्याला आलेली आहेत। त्यानंतर खाते वाटप झालं आणि खाते वाटपामध्ये एकनाथ शिंदे यांना नेमकी कोणती खाती मिळणार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नेमकी कोणती खाती मिळणार, ज्या माध्यमामधून एकनाथ शिंदे यांची ताकद ही कळणार होती। तर ही यादी समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तडजोडीमध्ये यश मिळवलंय का यावरून वेगवेगळ्या प्रकारची चर्चा रंगली होती। आधी आपण या यादीवरती एक नजर टाकूया। एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील उदय सामंत, प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट या 9 जणांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आणि योगेश कदम आणि आशिष जयस्वाल या दोघांना राज्यमंत्रीपद मिळालं। आता ही मंत्रिपद मिळाली, मात्र खाती कोणती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं। तर आपण खाती जर बघितली तर स्वतः एकनाथ शिंदेंकडे नगर विकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम म्हणजे सार्वजनिक उपक्रम बांधकाम खातं हे स्वतः एकनाथ शिंदेंनी स्वतःकडे ठेवलं। तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा विभाग, प्रताप सरनाईकांकडे वाहतूक विभाग, शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन, खाण, स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय, तर भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमीचं खातं आलं। प्रकाश आबिटकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं आलं। तर दादा भुसेंकडे शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आली। गुलाबराव पाटलांकडे पाणी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी आली। तर संजय राठोड यांच्याकडे मृदा व जलसंधारण खात्याची जबाबदारी आली। तर संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय हे खातं आलं आणि योगेश कदम यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आली। त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज आणि गृहराज्यमंत्री या पदाची सुद्धा जबाबदारी योगेश कदम यांच्याकडे आली आणि आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ आणि नियोजन तसंच विधी व न्याय या खात्याची राज्यमंत्री पदाची जबाबदारी आली। आता जर हे खाते वाटप आपण बघितलं तर निश्चितपणाने एकनाथ शिंदे यांनी खाते वाटपामध्ये झालेली जी तडजोडी होत्या, ज्या काही चर्चा होत्या, त्यामध्ये त्यांना यश आल्याचं दिसून येतंय। कारण उद्योग, पर्यटन, रोजगार हमी, सार्वजनिक आरोग्य, त्यानंतर शालेय शिक्षण, पाणी पुरवठा, सामाजिक न्याय यासारख्या महत्त्वाच्या खात्यांवर एकनाथ शिंदे यांनी आपली मोहर लगावली आहे। सोबतच 3 महत्त्वाची खाती म्हणजे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम ही 3 महत्त्वाची खाती एकनाथ शिंदेंनी स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवले। त्यामुळे निश्चितपणाने कॅबिनेटची घोषणा झाल्यानंतर आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये म्हटलं जात होतं की एकनाथ शिंदे नाराज आहेत, मात्र त्यांनी असं सांगितलं होतं की ते आजारी आहेत आणि या काळामध्ये त्यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत सुद्धा चर्चा केल्याची माहिती समोर आली होती आणि कुठंतरी या चर्चेचं फलस्वरूप जे आहे ते या खाते वाटपामध्ये दिसून येते आणि या खाते वाटपाची जी तडजोड होती या तडजोडीमध्ये एकनाथ शिंदेंनी मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवले असंच या खाते वाटपावरून एकंदरीत म्हटलं जाऊ लागले। आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।